पुण्यात कर्जवसुलीच्या नावाखाली अमानुष मारहाणीचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. इंडसलँड बँकच्या रिकव्हरी एजंट्सनी क्रेडिट कार्डचे हप्ते थकवल्याच्या कारणावरून एका व्यक्तीला भर दुपारी रस्त्यात अडवून बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून मोठा संताप व्यक्त केला जातोय. ही घटना नेमकी काय आहे, सविस्तर रिपोर्ट पाहूयात. पुण्यातील हडपसर परिसरात सोमवारी दुपारी ही धक्कादायक घटना घडली आहे. फिर्यादी संदीप जमादार यांना भर रस्त्यात अडवून 3 जणांनी बेदम मारहाण केल्याचं व्हिडिओत स्पष्ट दिसतंय. आरोपी जय कासार, विनीत कासार आणि तनिष्क खुडे हे इंडसलँड बँकचे रिकव्हरी एजंट असल्याची माहिती आहे. हे तिघेही फुरसुंगी येथील मॅजेस्टिक एक्वा सोसायटीत फिर्यादीच्या घरी गेले होते. त्यांनी थकीत कर्जापेक्षा अधिक रक्कम देण्याची मागणी केल्याचा आरोप आहे. फिर्यादींनी वाढीव पैसे देण्यास नकार दिल्यानंतर हा वाद चिघळला. त्यानंतर आरोपींनी त्यांना जबर मारहाण केली. जय कासार याने लाकडी दांडक्यानं डोक्यावर वार केल्याचा आरोप आहे. इतकंच नाही तर जीवाला धोका निर्माण होईल हे माहिती असताना देखील आरोपींनी फिर्यादीच्या गुप्तांगावर सुद्धा वारंवार मारहाण केल्याचा गंभीर आरोप आहे. भर दुपारी 15 नंबर चौकात हा प्रकार घडत असताना आजूबाजूला नागरिकांची गर्दी सुद्धा जमली. मात्र कोणीही हस्तक्षेप न केल्याचं व्हिडिओत स्पष्ट दिसतंय. आरोपी निर्भयपणे मारहाण करताना दिसतायत. संदीप जमादार हे एका खासगी कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी इंडसलँड बँकचं क्रेडिट कार्ड घेतलं होतं. हप्ते थकल्यामुळे या एजंटांनी वसुलीच्या नावाखाली थेट हिंसाचाराचा मार्ग अवलंबल्याचा आरोप आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे. काय प्रकार होता आणि कुठल्या बँकेची सगळी लोक होती आणि काय कारवाई? याच्यामध्ये फिर्यादीने जे क्रेडिट कार्ड घेतलं होतं तर त्या क्रेडिट कार्डचे काही हप्ते जे आहेत तर ते थकीत होते. त्या अनुषंगाने ते इंडसलँड बँक जी आहे तर तिचे रिकव्हरी एजंट आहेत तर त्यांना येऊन सगळ्या घटनास्थळी जे आहे तर त्याची हप्ते भरावे त्याच्यापेक्षा वाढीव काही रकमेची मागणी केली. अशा पद्धतीने तक्रारदार आहे त्यांनी तक्रार दिलेली आहे. त्या अनुषंगाने हडपसर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये पुढील जो तपास आहे तर तो सध्या सुरू आहे. मॅडम, अनेक वेळा हे वसुली एजंटकडून अशा पद्धतीने हाणलं जातं किंवा धमक्या दिल्या जातात, त्याच्यावरती आपल्याकडून काय कारवाई केली जाते? कोणत्याही बँकेचं कर्ज असेल किंवा इतर कोणत्याही गोष्टी तुमच्याकडे रिकव्हरीसाठी येत असतील तर आमची सर्व नागरिकांना असं आवाहन असेल की कुठल्याही गोष्टीवरती तुम्ही तुमच्याकडे ज्यावेळेस असे येतील आणि तुम्हाला कोणीही अशी दमदाटी करत असेल तर तुम्ही नक्कीच पोलीस स्टेशनला संपर्क साधावा. त्याच्यावरती आपण स्ट्रिक्ट ॲक्शन जी आहे तर ती केली जाईल. या प्रकरणामध्ये आपण एक्स्टॉर्शन 324 वगैरे या कलमांच्या खाली आपण गुन्हा दाखल केलेला आहे. जी काही बँकेची रिकव्हरी आहे ती त्यांनी कायदेशीर पद्धतीनं करावी. कुठल्याही पद्धतीनं कायदा हातात घेऊन त्यांना अशी रिकव्हरी करता येणार नाही. याबद्दल त्यामुळे आमचं असं सर्वांना आवाहन आहे की तुम्ही ज्यांच्याकडे अशी काही प्रकरणं असतील किंवा तुम्हाला कोणी असा त्रास देत असेल तर तुम्ही पोलीस स्टेशनला यावेत आणि त्याबद्दल नक्कीच दखल घेतली जाईल आणि त्याच्यावरती गुन्हे दाखल करून पुढची कारवाई केली जाईल. किती रुपयांची ती थकबाकी होती साधारण? त्याचे काही हप्ते जे आहेत तर ते येणं बाकी आहे. एक्झॅक्ट रक्कम जी आहे तर ते काढत आहेत आणि ह्याच्यावर माहिती घेत आहे. आणि ज्यांना मारहाण केले ते बाय प्रोफेशन कोण आहे, ते काय करतात नेमकं? जे मारहाण झालेली आहेत तर ते ॲक्सेसरीज मध्ये आहेत, म्हणजे त्याचं मॅनेजर म्हणून काम करतात. त्यांच्यासोबत एक महिलेला पण मारहाण झाली, त्यांचा काय संबंध होतो? महिलेला मारहाण झाल्याबद्दल महिलेने नाही सांगितलं. ती तिथे सोडवण्यासाठी गेलेली होती आणि तिनं त्या म्हणजे मारहाण चाललेली आहे हे बघून त्या ठिकाणी ती सोडवण्यासाठी गेलेली होती. किती जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला? 3 लोकांच्या विरुद्ध. आणि काय कारवाई केली जाणार? म्हणजे ऑफेन्स रजिस्टर आहे त्यांची अटकेची कारवाई आणि पुढच्या ज्या कारवाया आहेत तर त्या नक्की करू. याच्यामध्ये कुठल्या बँक म्हणजे कुठल्या एजन्सीकडून ते काम करतात आणि याचा पुढचा जो तपास आहे तो केला जाईल. त्याच्यावरतीही कारवाई. बचाव करायला गेलेल्या महिला नेमक्या कोण आहेत? त्या ज्या आहेत ही सोसायटी ज्यांना मारहाण झाली त्यांच्याच सोसायटीमध्ये राहणारी ती महिला आहे. तिला ते दिसल्यानंतर ती त्यांना त्या ठिकाणी गेली होती आणि तिला ते मारहाण होऊ नये म्हणून ती अडवत होती.
आणि त्या बाय प्रोफेशन काय करतात? महिला बाय प्रोफेशन काय करतात? त्याच्याबद्दलची माहिती देते. या घटनेनंतर कर्ज वसुलीच्या पद्धतीवर आता पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होतोय. वसुलीच्या नावाखाली अशा प्रकारे मारहाण करणं कितपत योग्य आहे असा सवाल नागरिकांकडून विचारला जातोय. क्रेडिट कार्डची थकबाकी वसूल करताना कायद्याची मर्यादा ओलांडत थेट मारहाण केल्याचा हा गंभीर प्रकार आहे. व्हायरल व्हिडिओमुळे प्रकरण अधिकच गाजत असून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलंय. पुढील तपासात आणखी काय उघड होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. वसुलीच्या नावाखाली होणाऱ्या अशा प्रकारांवर कडक कारवाई होणं गरजेचं असल्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.